कैंडिडेट चुन के आएगा। तर वडेट्टीवारांनी आदित्य ठाकरेंना असा टोला इथे आणला, पण याच वडेट्टीवारांनी चंद्रपूर महापालिकेतील प्रकरणावरून मात्र ठाकरेंची पाठराखण केली। चंद्रपुरातले ठाकरेंच्या 6 नगरसेवकांनी आज जवळपास 900 किलोमीटरचा प्रवास करत मातोश्री बंगला गाठला। जवळपास अर्धा तास उद्धव ठाकरेंची त्यांनी चर्चाही केली। तुम्हाला आठवत असेल की विरोधात बसावं लागलं तरी चालेल, पण भाजपला मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही, असे आदेश चंद्रपूरच्या नगरसेवकांना देण्यात आलेले होते। मात्र त्या आदेशांचं पालन न करता चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं। पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलेलं नाही, पण जाब विचारण्याचे सोपस्कार पार पडण्यासाठी त्यांना मुंबईला मात्र बोलवण्यात आलं, तेही चंद्रपुरात भाजपची सत्ता स्थापन झाल्याच्या 15 दिवसानंतर। अर्थात हा सगळा झाला फ्लॅशबॅक। आता आज काय झालं तर तेही ऐका। आजच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांबद्दल तक्रारीचा पाढाच वाचला। आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा धानोरकरांनी कसा अपमान केला हेही नगरसेवकांनी ठाकरेंना सांगितलं। त्यावर ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली हे सध्या तरी कळलं नाहीये, पण जेव्हा हे नगरसेवक मातोश्रीतून बाहेर पडले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती ते सर, नेमकं काय झालं आतमध्ये? नो कॉमेंट्स। पण उद्धव ठाकरेंची भेट तरी झाली का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो। अच्छा, पण जी सत्ता जी स्थापन झाली होती चंद्रपूरमध्ये, त्या संदर्भात तुम्ही तुमची काही कारणं दिली काय? नेमकं कशासाठी सत्ता स्थापन करावी लागली असं काही? उद्धव ठाकरे शेवट काय त्या संदर्भात काही एकतरी वाक्य काही म्हणाले आपल्याला? काही कारवाई करणार असं काय म्हणाले की त्यांना हे ऍक्सेप्ट आहे? सन्माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो, बस एवढंच बोलायचं आहे। आणि विजय वडेट्टीवारांनीही ठाकरेंच्या नगरसेवकांच्या सुरात सूर मिळवला। बोट दाखवले ते प्रतिभा धानोरकरांकडे की मी सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडीसाठी आग्रही होतो, पण खासदारांनी त्याला थोडासा विरोध केलेला होता। 50 आम्ही लढवून 14 जागांवर तडजोड केली असती मित्रपक्षाशी, तर त्यामध्ये किमान 50 जागा हा महाविकास आघाडीच्या तिकडे निवडून आल्या असत्या। पण दुर्दैवानं याला स्थानिक खासदारांची म्हणणं होतं की यांच्याबरोबर अलायन्स करून आघाडी करून काही उपयोग नाही आणि फायदा होणार नाही। हे 100% तडजोड झाली असती तर 100% खासदार आपला असता। असो,